नेमकं कोणाचं भजन करावं आपल्याला कुठे कळत आहे, नेमकं कोणाचं भजन करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण भजन कर भजन कर भजन कर असं नुसतं कोणी म्हटलं होतं, कोणाचं भजन करू मी? तर कोणाचं भजन करायचं हे समजलं पाहिजे. कारण ज्याचं भजन करायचं तो परमेश्वर तर आपल्याला डोळ्याला दिसत नाही, तो कुठे दिसतो आपल्याला. म्हणून अनादी कालापासून विश्वामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जो दिसत नसलेला जो ईश्वर आहे त्याच्यावरती श्रद्धा ठेवणारे असतील किंवा तो आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो दिसत नाही म्हणून तो नाही असं म्हणणारे एक संप्रदाय, नास्तिक आणि आस्तिक असे दोन प्रवाह आहेत ना. म्हणून या विश्वामधले काही लोक नास्तिकही आहेत, ते नाही मानत बाबा याच्या मागे कोणी नाही, हे सगळं आम्हीच केलेलं आहे किंवा हे सगळं काय त्याला म्हणतात स्फोट होऊन विश्वाची निर्मिती झालेली आहे असं म्हणतील. पण आमच्याकडे वेदामध्ये चर्चा आलेल्या सृष्टी कशी निर्माण झाली, धाता यथा पूर्वम अकल्पयते. पूर्वी जशी सृष्टी होती तशी ब्रह्मदेवाने पुन्हा निर्माण केलेली आहे. म्हणजे पूर्वी कधीतरी होती ना. सर्वसाधारणपणे मनुष्याला जे दिसतं तेच खरं आहे असं मानणारे पण प्रजा आहे. म्हणून कोणताही विषय जरी आपण घेतला तरी त्याच्या मागे तुम्हाला माहिती आहे करता त्याच्या मागे आहे, काहीतरी कारण आहे, त्याशिवाय ती वस्तू बनत नाही. कारण विश्वामधल्या कोणत्याही तुम्ही टेबल घ्या, माईक घ्या, तो स्टँड घ्या, कुठलीही गोष्ट याच्या निर्मितीला काहीतरी कारण आहे. आणि जिथे निर्मिती आहे तिथे त्या निर्मितीच्या मागे काही ना काहीतरी कारण हे असलंच पाहिजे, त्याशिवाय निर्माण होत नाही. अहो जेवणारे कोणीच जर का नसतील तर स्वयंपाक करणार का आपण? कारण आहे ना काहीतरी, किंवा आमच्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून स्वयंपाक, किंवा संध्याकाळी आपल्याला जेवायचंय म्हणून स्वयंपाक. विनाकारण स्वयंपाक कोणी करेल का? काहीतरी कारण आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही जीवनातले लक्षात घ्या, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे, आणि कारण हे असतंच असतं. आणि म्हणूनच आपल्याकडे ती उदाहरणं देतात ना, घटाचं आणि सुवर्णाचं उदाहरण. घट जसं घट म्हटलं मातीचा, तर याला निर्माण करण्याकरता माती हे त्याला कारण आहे, आणि अलंकार जर का बघितलं तर त्याला सोनं हे कारण आहे. पण जर का माती नुसती आम्ही घरामध्ये आणून ठेवली ढीकभर तर त्याचा घट बनत नाही, किंवा नुसतं सोनं आणून ठेवलं तर त्याचा अलंकार तयार होत नाही आपल्याला पाहिजे तसं. म्हणजे सोन्यामधून अलंकाराची निर्मिती होत नाही, मातीमधून घटाची निर्मिती होत नाही. आणि तसं या ठिकाणी माती आणि सोनं हे जरी कारण असलं तरी त्याचं अलंकार किंवा घट हे त्याचं कार्य आहे. कारण माती आणि सोनं आहे आणि अलंकार आणि घट हे त्याचं कार्य आहे. आणि म्हणून माती, घट, सोनं, अलंकार याच्यामध्ये काय आहे? कार्य कारण संबंध आहे दोघांमध्ये. कारणं विना कार्यं न सिद्ध्यति. आणि म्हणून मातीमधून घट निर्माण झाला असं आपण म्हणतो तरी प्रत्यक्ष घट निर्माण होत नाही, कारण माती ही जड असल्यामुळे स्वतः घटाला ती निर्माण करू शकत नाही. मातीचा गोळा जरी आम्ही मळून ठेवला नुसता तरी त्याचा घट तयार होणार नाही. एका ठिकाणी ठेवला तरी त्याचा आपोआप घट तयार होणार नाही. त्या घटाला निर्माण करणारा कोणीतरी चेतनशील असा करता असावाच लागेल, आणि तो चेतनशील म्हणजे कुंभार असावा लागेल. किंवा नुसतं सोनं आणून ठेवलं तर त्या सोन्याचा अलंकार करण्याकरता चेतनशील कोणीतरी सोनार असायला पाहिजे, तर त्याचा दागिना बनेल. मग जसं घटाच्या निर्मितीमध्ये माती आणि कुंभार हे दोन घटक आवश्यक आहेत, परंतु केवळ कुंभारच नाही तर घट निर्माण होणारच नाही. कुंभार आहे परंतु माती नाही तरी घट निर्माण होणार नाही. माती आहे कुंभार नाही तरी घट निर्माण होणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला माती हे कारण कुंभार हा करता हे दोन्ही घटक एकत्र येतात त्या वेळेला विशिष्ट प्रक्रिया करून कुंभार मातीचं स्थित्यंतर घटामध्ये निर्माण करतो किंवा सोन्याचे अलंकार बनतात. म्हणून ही जी संपूर्ण विश्व जे काही आपण बघतो याच्या मागे
कारणही आहे आणि करता पण आहे. कोणीतरी ते निर्माण केलेलं, आपोआप निर्माण नाही झालेलं. म्हणून आपण जे दृश्य पाहतो त्या विश्वातल्या अनेक असंख्य विषय जे काही पाहतो, अनेक प्रकारचं नानात्व, अनेकत्व, विविधत्व असं सगळं पाहतो आपण. पण त्याच्या मागे कोणी ना कोणीतरी इतकंच नव्हे, जीव सुद्धा आपण किती पाहतो. कृमी, कीटक, बारीक बारीक पशु पक्षी, अनेक माणसं, वृक्ष, लता, वेली असे अनेक गोष्टी आपण पाहतो. इतकंच नव्हे, सूर्य, चंद्र, नवग्रह आपण पाहतो, नद्या पाहतो, सर्व सृष्टी पाहतो. आणि सगळी सृष्टी जी आहे ती कुठेतरी नियमित चाललेली आपल्याला दिसते. ती कुठेतरी अनबॅलन्स आहे का, पूर्णपणे संतुलित सृष्टी चाललेली आपल्याला नियोजन पद्धती चालताना आपल्याला दिसते. आणि मग प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट या विश्वातली जर का नियमबद्ध आहे, त्याचं प्रयोजन आहे आणि तिच्या नियत कार्यामध्ये ती प्रवृत्त आहे. साधी गोष्ट आहे बघा, सूर्य या ब्रह्मांडातला, तो त्याच्या नियत कार्यामध्ये बरोबर आहे की नाही मला सांगा. रोज ठराविक वेळेला उगवतो, मावळतो. बरं, त्याचा दुसरा रात्री येतो चंद्र, तो पण त्याच्या कार्यामध्ये निमग्न आहे. याचं कार्य काय आहे, उष्णता देणं. त्याचं काम काय आहे, शीतलता देणं. दोघेही लोकांचं कार्य करत, एक दुसऱ्याचं कार्य करत नाही, दुसरं एकमेकांचं ते कार्य करत नाही. माझं कार्य आणि माझी वेळ, त्याचप्रमाणे मी कार्य करतो. हे सगळं ब्रह्मांड नियमबद्ध आहे, सुसूत्रपणे चाललेलं आहे. मग या घटादी कोणत्या निर्मितीच्या मागे जर का करता असेल, तर मग या विशाल सुसूत्रपणे नियमित असणाऱ्या विश्वाच्या मागे कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. आणि म्हणून आचार्य म्हणतात, तो करता दुसरा तिसरा कोणीही नसून तो गोविंद आहे. म्हणून त्याचं भजन. खरं तर म्हणे, भक्त जर का तू असशील तर तुला ही शंकाच येता कामा नये की विश्वाच्या मागे काय आहे की नाही, कसं चाललंय. शंकाच काढण्याचं कारण नाही. परमेश्वर आहेच. ज्या अर्थी हे ब्रह्मांड आहे त्या अर्थी त्याचा निर्माता आहे, चालक मालक परमेश्वर तो आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे तो श्लोक येतो ना, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसंविशन्तीति तद्ब्रह्म तद्विजिज्ञासस्व. अर्थ सरळ आहे की हे संपूर्ण विश्व निर्माण होतं. निर्मितीनंतर ज्याच्यामध्ये विश्व अस्तित्वात राहतं आणि अंती ज्याच्यामध्ये ते लय पावतं, तेच विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कारण काय आहे, परब्रह्म असं. म्हणून आपण अथर्वशीर्षात म्हणतो ना, त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. आहे की नाही, तूच निर्माता, तूच पालक, तूच लय करणारा. आणि या सगळ्याच्या मागे जे आहे, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, ते चैतन्य देवा तू आहेस. हेच तर अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून संपर्कालाच परमेश्वर म्हणतात. आणि संपूर्ण विश्व शेवटी जे काही आहे हे शेवटी पंचमहाभूतात्मक विश्व आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश, आणि याच्यामधूनच सर्व निर्माण झालेलं आहे. शेवटी ही पंचमहाभूत निर्माण झाली आणि शेवटी आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांचं आहे. एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर पेपरला येतं बघा, अमुक एक व्यक्ती अमुक दिवशी पंचतत्वामध्ये विलीन झाली असं म्हणतो की. त्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहे, तेज आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांचा देह आहे. शेवटी अंती त्या पंचमहाभूतांमध्ये तो विलीन होणार आहे. म्हणून परमेश्वराने हे विश्व कसं निर्माण केलं, कसं हे केलं, तर आमच्या वेदामध्ये कृचा येते, इंद्रो मायाभिः पुरुरूपीयते असं कृचा येते. म्हणजे परमेश्वराने हे सगळं मायेच्या साह्याने निर्माण केलं. म्हणून माया कोण आहे, लक्ष्मी नारायण, शिव पार्वती, उमा महेश्वर, मायेसहित सगळं, वृत्तीशुद्धी गणपती असं आहे ना.
परमेश्वराबद्दल प्रकृती आणि पुरुष म्हणून मायेच्या साह्याने त्यांनी सगळे निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून याचा सगळ्याचा निर्माता जो कोणी आहे तो प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. आणि म्हणून अरे मूढ माणसा, तुला मी एकच सांगतो की तू या परमेश्वराचं भजन कर. आपल्याकडे ते कसं विश्व निर्माण झालं याच्याविषयी वेदातला मंत्र येतो. तस्माद् वा एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः. पहिला आकाश, आकाशात वायु, आकाशात वायू, वायोः अग्निः, वायूनंतर अग्नी, अग्नेः आपः, अग्नीनंतर पाणी, आपः पृथ्वी, आपातनं पृथ्वी, पृथिव्या औषधयः, पृथ्वीनंतर औषधी, औषधीभ्यो अन्नम, अन्न निर्माण झालं, अन्नात पुरुषः, त्याच्यानंतर मानव निर्माण झाले. सवा एष पुरुषो नरस मयः. आपण निर्माण होण्याच्या आधी भगवंताने आपलं अन्न निर्माण केलं. अशा पद्धतीने विश्व निर्माण झालं. ते काय कोणी आपण निर्माण केलं का किंवा कोणी निर्माण केलं का? भगवंतानेच निर्माण केलं असं स्पष्टपणे वेदाने सांगितलं. आणि म्हणून या परमेश्वराचं अस्तित्व नेहमी विजेचं उदाहरण घेण्यासारखं आहे की आपल्याला परमेश्वराचं दृढ विश्वास, भज गोविंदम भज गोविंदम हे आमच्या मनावरती दृढ असण्यासाठी तो आहे याच्याकरता काही ना काहीतरी आपण विचार सतत केला पाहिजे. एक साधा परमेश्वराचं अस्तित्व आपण बघण्याकरता एक विचार करता येतो की आपण जे काही ही विद्युत सगळी वापरतो, वीज वापरतो, ते ट्रान्सफॉर्मरवरून वायरने आपल्या घरामध्ये येते. आणि ती वीज आपल्या घरामध्ये येऊन प्रवाहित एकदा झाली की ती एकदा वीज आमच्या घरात आल्यानंतर तीच वीज आमच्या घरातला एसी चालवते, पंखा चालवते, टीव्ही चालवते, बल्ब चालवते, फ्रीज चालवते, कितीतरी गोष्टी, ओव्हन चालवते, कितीतरी गोष्टी तीच वीज करते. अहो इतकंच नव्हे, आमच्या घरामध्ये जे काही बल्ब लावलेले असतात त्यामध्ये कुठला 15 वॅटचा असतो, कुठला 100 वॅटचा असतो, कुठला बिल्डिंगच्या बाहेर लावलेला 500 वॅटचा असतो. सगळे त्या तीच वीज चालवते. म्हणजे तेवढ्या कॅपॅसिटीने वीज शोषून घेण्याचं सामर्थ्य त्या बल्बचं आहे. या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे म्हणजे बघा, या सगळ्या उपकरणांमध्ये वीज फोडण्याची क्षमता पण वेगवेगळी आहे, भिन्न भिन्न दिसते. पण या सगळ्यातून प्रवाहित होणारी विद्युत शक्ती ही अखंड आहे. मग याच्यामध्ये आपल्याला होतं काय? फक्त आपल्याला उपकरणं दिसतात, ट्यूब लागलेली दिसते, पण ती ट्यूब लागण्याकरता जी वीज तिथपर्यंत आली ती आपल्याला दिसत नाही. आपल्याला पंखा फिरताना दिसतोय, गार हवा मला मिळते त्याची, पण तो का फिरतोय त्याच्यामध्ये मागे असलेली जी वीज आहे ती मला दिसत नाही. तसं माणसं पण कार्य करताना दिसते, त्याचा हात हलतोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकता, किंवा वेगवेगळी कार्य करताना आपण माणसं सगळे दिसतो. पण आपण का कार्य करतोय याच्या मागे जी आत्म्याची ऊर्जा आहे, आता आत्मा परमेश्वर जो गोविंद बसलेला आहे आतमध्ये, त्याची ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपल्याला दिसत नाही, कार्य दिसते. म्हणून या विजेमुळेच उपकरणांना अस्तित्व आणि ऊर्जा शक्ती मिळते. कारण उपकरण आपल्या भिन्न भिन्न कार्यांच्या मध्ये प्रवृत्त होतात. पण ही जर का वीज अचानक गेली तर काय होतं? सगळं बंद होतं, आपल्या घरात सगळं बंद होतं. तुम्ही म्हणाल इन्व्हर्टरवर लागतो आणि सगळे परत दिवे लागतात असं तुम्ही म्हणाल. अहो पण इन्व्हर्टर मध्ये ती वीज साठवून ठेवलेली आहे ना तुम्हीच, तीच वीज त्यांच्यामध्ये जाते ना. त्याचप्रमाणे विश्वामध्ये परमेश्वर ही एक मोठी शक्ती आहे आणि ती सर्वांचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये पहिलं भगवंताचं नाव आलं विश्वम. विश्व म्हणजे हे सगळं विश्व. आता विश्वात्मके देवे ते विश्व. मग या विश्वाला व्यापून असलेलं तत्व कुठलं? विष्णू. विष्णू म्हणजे या सगळ्यांना व्यापक. मुळामध्ये विष्णू या शब्दाचा अर्थ जे तत्व सगळ्यांना व्यापून 10 अंगुल उरलेलं आहे त्याला म्हणायचं विष्णू. म्हणून दुसरं नाव विश्वपितामहाने ठेवलं विश्वम विष्णू वषट्कार.
तसं सुंदर ते गुंतलेलं आहे बघा. म्हणजे आधी विश्व, कारण आता आधी तुम्हाला विश्व दर्शन होणार आहे. आम्ही सगळं ब्रह्मांड बघू शकतोय, दिसतंय आम्हाला हे सगळं, पण याला व्यापून असणारी शक्ती कोण आहे? ती विष्णू आहे. म्हणून विष्णू एकही पदार्थ या ब्रह्मांडातला चैतन्यापासून दूर नाही, चैतन्यापासून बाहेर नाही, किंवा चैतन्यापासून भिन्न पण नाही. जिथं तिथे त्या चैतन्याचं अस्तित्व आहे. आपण म्हणतो ना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, जिथे जिथे तुम्ही म्हणाल तिथे भगवंत आहे. त्याचं सत्ता स्वरूप आपल्याला अनुभवायला येतं. झाडांमध्ये, पक्ष्यांमध्ये, पशूंमध्ये, सगळीकडे. प्रल्हादाने नाही का नारायण नारायण हिरण्यकश्यप खांबामध्ये आहे का भगवंत विचारल्यानंतर ते म्हणाले, जो सगळीकडे आहे तो खांबात का नाहीये? खांबातही आहे तो. हो का? मारला त्याच्यावर गदा जोरात, काढ 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 काढ, त्याच्यातनं नरसिंह भगवंत प्रकट नाही का झाले. आणि त्यावेळेला भगवंताने सिद्ध केलं की मी सर्वत्र आहे. निर्जीव असलेल्या खांबामध्ये तुम्हाला नाही मी असं वाटेल, त्याच्यामध्ये मी आहे. तुम्ही जिथे मला बघाल तिथे मी आहे. म्हणून या प्रकारे परमेश्वर सत्ता रूपाने याच्यामध्ये आहे. आणि तोच परमेश्वर आचार्यांनी आमच्या समोर ठेवला गोविंदम या नावाने. आणि म्हणून गोविंद या शब्दामधून आचार्य आम्हाला तिकडे निर्देश करतात की अरे, अशा या जगत कारण जगदीश्वर असणाऱ्या गोविंदाचं तू भजन कर. भज गोविंद भज गोविंद. काही वेगवेगळ्या अर्थ जे लावलेले आहेत ना, एका संस्कृत पंडितांनी असा अर्थ लावला की गोविंद म्हणजे काय? गोविंद, गो म्हणजे सगळी इंद्रिय आपल्या शरीरावरची, आणि गोविंद म्हणजे ही इंद्रिय जी चालवतायत त्याच्या मागे काहीतरी ऊर्जा शक्ती आहे ना. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आतमध्ये आहे ना. तर तो जी आहे तो कोण आहे? गोविंद आहे. म्हणून इंद्रियाणि पराण्याहु, इंद्रियेभ्य परम मनः, मनसस्तु परा बुद्धी, यो बुद्धे परतस्तु सा. तो जो कोणी आहे तो गोविंद आपल्या शरीरातच आहे ना. म्हणून इंद्रियांचा स्वामी म्हणजे गोविंद. जसे आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, म्हणून अंतःकरण चतुष्टय आहे. या सगळ्याचा अधिपती जर का कोण असेल तर तो म्हणजे गोविंद आहे. वाणी, हात, पाय, पायू आणि उपस्थ पंच कर्मेंद्रिय आहे. त्याच्यानंतर कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही काय ज्ञानेंद्रिय आहे. आणि अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अंतःकरण चतुष्टय आहे. या सगळ्याला मिळून अंतःकरण म्हणतात. आणि या सर्व इंद्रियांचा स्वामी कोण आहे? गोविंद. गोविंद म्हणून इथं आचार्य या शब्दामधून सूचित करतात आपल्याला की गोविंद, अरे या गोविंदाला तू बाहेर बघायला जाऊच नको. गोविंद हा बाह्य दृश्य विश्वामध्ये समष्टीमध्ये तर तो आहेच, त्याबद्दल प्रश्नच नाही, कारण तो सगळ्यांना व्यापून आहे. परंतु तो केवळ बाहेर नाही तर प्रत्येक जीवाच्या आत व्यष्टीमध्ये सुद्धा तो आहे. व्यष्टी म्हणजे आतमध्ये आणि समष्टी म्हणजे बाहेर. व्यष्टी दर्शन म्हणजे काय की मी आता या दशभुजा गणपतीचं दर्शन घेतोय, संपूर्ण ब्रह्मांड मला या मूर्तीमध्ये दिसणं हे माझं व्यष्टी दर्शन आहे. आणि जर का मी या गणपतीचा भक्त आहे तर मी जगामध्ये जिथे जिथे जाईल, जिथे जिथे माझी दृष्टी पडेल, तिथे तिथे सगळीकडे मला दशभुजा गणपती दिसणं हे माझं समष्टी दर्शन झालं. हे व्यष्टी दर्शन आहे आणि ते समष्टी दर्शन आहे. म्हणून इथे व्यष्टी आतमध्ये प्रत्येक स्वरूपानं स्थित आहे असं आपण पाहतो की विश्व विषय विकारयुक्त आहेत. कारण हे शेवटी विश्व जे काही विकारयुक्त आहे, क्षणाक्षणाला ते बदलत आहे. त्याच्यामध्ये विविधत्व आहे. आणि या सर्वांच्या मध्ये परमेश्वर अधिष्ठान रूपानं स्थित आहे. मग ती इंद्रिय असू दे, प्राण असू दे,
सगळीकडे. कारण का अहो ही इंद्रियांचा देह जर का तुम्ही विचार केला तर त्या देहाचे सुद्धा सतत बदलणारा आपला देह आहे. जन्माला आला तसा आज आहे का हो देह? 2 वर्षापूर्वी मी जसा होतो तसा आज आहे. आपला फोटोज पाहून आपल्याला कळतं अरे मी असा होतो, आज असा आहे. आपलाच फोटो आपल्याला लक्षात येते की हा मीच आहे का. म्हणून त्यांनी असं सांगितलं की जो देह इंद्रिय रूपी निर्माण झालेला आहे तो सुद्धा सतत बदलणार आहे. या मुळात याच्यामध्ये देहाचे जे काही दोष सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला विकार सांगितला अस्थि, म्हणजे गर्भामध्ये अस्तित्वात असणारा तो अस्थि. त्यानंतर जायते म्हणजे जन्माला येणारा, त्याच्यानंतर वर्धते म्हणजे वाढणारा, त्याच्यानंतर विपरिणमते म्हणजे प्रौढावस्थेला प्राप्त होणारा, अपक्षीयते म्हणजे क्षय पावणारा, विनश्यती आणि नाश पावणारा. हे 6 दोन विकार सांगितले शरीराचे. म्हणूनच आपल्याला भूक लागणं, तहान लागणं हे सगळे प्राणाचे विकार आहेत. आपल्याला राग येणं, द्वेष निर्माण होणं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, क्षणाक्षणाला हे मन अस्वस्थ होणं, भय, शोक, मोह असे अनेक जे विकार होतात ते सगळे विकार मनाचे आहेत. आणि म्हणून या सगळ्याच्या पलीकडे कोण आहे? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. तो ईश्वरच या सगळ्याच्या पाठीमागे आहे. गीतेमध्ये 2दा आलंय सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः आणि ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. एको देव सर्वभूतेषु गूढः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. आणि म्हणून आचार्य म्हणतात की बाबा रे सगळं तू सोड, हा जो काही निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याचं तू ध्यान कर, त्याला तू समज. अधिक भोग मिळवले म्हणजे तुला श्रीमंती किंवा तुला समाधान मिळेल असं नाहीये. तर आपल्याकडे गीतेने पण सांगितलंय त्यागात शांती अनंतरम. म्हणून आपल्याकडे संपूर्ण वर्षाची रचना बघा ना, ज्या गोष्टी आम्ही नित्य वापरतो त्याचा त्याग करायला सांगितलं. रोज आम्ही जेवतो, महिन्यातनं 2 उपवास करा, अन्नाचा त्याग करा. तुम्ही कल्पना करा जे आम्ही उपभोगतोय, जे आम्ही वापरतोय त्याच्यापासून तुम्ही डिटॅच होण्याचा प्रयत्न करा. हीच खरी मुक्ती आहे. आमचे एक स्वामी आहेत ते थोडेसे जरा आधुनिक विचार करणार आहे. तर ते म्हणायचे की तुम्ही एक उपवास असा पण करा, जर का तुम्ही अन्नाचा वर्षातनं महिन्यातनं 2दा त्याग करता तर महिन्यातनं 1 दिवस असाही ठेवा की मोबाईलचा त्याग करा. महिन्यातनं 1 दिवस असा करा मी कोणालाही फोन करणार नाही. हा उपवास करा. जे काही तुम्ही नित्य वापरता आहात त्याच्यामध्ये अडकून राहू नका, त्याच्यापासून तुम्ही डिटॅच राहायला आत्ताच शिका, म्हणजे तुम्हाला नंतर प्रश्न निर्माण होणार नाही. याकरता तर व्रतवैकल्यांची योजना आहे. म्हणून तर एकादशीला अन्नाचा त्याग करायचा आहे. अहो इतकंच नव्हे, शीतला एकादशी म्हणून येते आपल्याकडे. शीतला द्वादशी म्हणून एकादशी तिथी येते, त्या दिवशी शिळं अन्न खायचं. वर्षातनं 1 दिवस येतो त्या दिवशी शिळं अन्न खायला सांगतो. जे जे तुम्ही उपभोगता त्या सगळ्या गोष्टी न तुमचं मन त्याच्यामध्ये गुंतता, न गुंता तुम्ही त्यातनं कसे मुक्त राहाल, कमळाच्या पानासारखे, याचाच विचार आपल्या सगळ्या धर्मसंस्कृतीने केल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार जर का आपण केला तर आपल्याला या मनामध्ये सगळे जे विचार आहेत या विचारांच्या करतात आचार्य असं सांगतात की भज गोविंदम. कारण या मनामध्ये शेवटी 3 दोष आहेत आणि त्यामुळे हे विकार या मनामध्ये येतच राहणार. त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की पहिला दोष आहे एक आवरण नावाचा दोष आहे या मनावरती. एक विपक्षीयता म्हणजे
चंचलता हा एक मनाचा दोष आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशांतता. अगदी निर्विचार मन झालेलं असतं आणि एक विचार जर का आला ना मनामध्ये सगळं बिघडून जातं. जसं शांत पाणी आहे सरोवराचं, एक त्याच्यामध्ये जर का बारीक खडा पडला तर एक तरंग उमटणार, दुसरा उमटणार, तिसरा. एक तो खडा पडल्याबरोबर शांत असलेलं ते पाण्याचा अगदी जो काही पृष्ठभाग आहे सगळा थरथरून जातो. तशी आपल्या मनाची अवस्था आहे. आणि म्हणून या मनाचे सगळे दोष नाहीसे करणारं विक्षेप, आवरण आणि मल असे 3 दोष आहेत मनाचे. मल म्हणजे हे काहीतरी वेगळे विचार येऊन अस्थिर होत राहणं, विक्षेप म्हणजे चंचलता असणं आणि आवरण म्हणजे अज्ञानाचं आवरण असणं. याच्यामुळे आपण या दोषांनीच आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये. आणि म्हणून या अंतःकरणातले हे 3 दोष नाहीसे करून त्या परमेश्वराची प्राप्ती जर का आपल्याला करायची असेल तर सुलभ आणि सोपी साधना, आणि ती साधना आपल्याला आचार्य देतात. भज गोविंदम, भज गोविंदम. हे आपल्याला चांगलं ठसलं जर का मनावरती तर आपल्याला पुढच्या श्लोकांवर बोलणं सोपं आहे. कारण श्लोकाच्या अर्थात मी जर का बोललो तर तुम्हाला लगेच कळण्यासारखं आहे. पण भज गोविंदम हे का त्यांनी दिलंय? 24 काल किती संख्या सांगितली मी तुम्हाला? 12 अधिक 14 24 संख्या आहे. 24 वेळेला भज गोविंदम का सांगितलंय? बरं 24 श्लोकांमध्ये आलं पण प्रत्येक श्लोकात 3-3 वेळा सांगितलंय. एवढा का आग्रह आहे त्यांचा भज गोविंदमला? तो या सगळ्या करताय. ते एकदा आपल्या मनावरती पक्क झालं ना ते आपल्याला पुढचे श्लोक पटापट समजते. ते सोपे आहे समजा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तुम्हाला मी म्हणताना सुद्धा कळेल तुम्हाला. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे आपल्याला सहज समजण्यासारखं आहे. पण गोविंदच का ठेवलंय याच्यावर आले. भज नुसतं गोविंद नाही, ते भजन करायचं आहे त्याचं. भज या शब्दाचा अर्थ काय होता? भज आणि गोविंद. म्हणून हे गोविंद मूढ मध्ये तू या गोविंदाचं भजन कर. आता भजन कर म्हणजे काय? टाळ वाजवून भजन करायचंय, टाळ्या वाजवून भजन करायचंय असा त्याचा अर्थ नाहीये. तर भजन या शब्दामध्ये भज हा मूळ जो धातू आहे, मूळ क्रियापद आहे. आणि भज या शब्दाचा अर्थ एक होतो पूजा कर, पूजा करणं. भज या शब्दाचा अर्थ होतो सेवा करणं. भज या शब्दाचा अर्थ होतो निवडणं. भज या शब्दाचा अर्थ होतो भक्ती करणं. आणि भज या शब्दाचा अर्थ होतो सर्व समर्पण करणं. किती अर्थ आहेत बघा भज या शब्दाचा. म्हणून प्रामुख्याने 5 गोष्टी आहेत. म्हणून पूजा करणं. भज गोविंदम म्हणजे तुम्ही परमेश्वराची पूजा करा. कोण पूजा करण्यासारखं या ब्रह्मांडामध्ये योग्य आहे? देवाशिवाय. मला सांगा, देवाचीच पूजा केली पाहिजे. म्हणून तुम्ही रोज पूजा करत जा देवाची. काही लोकांना पूजा म्हणजे कंटाळा येतो, काही लोकांना पूजा म्हणजे नको वाटते, काही लोकांचं मग करायची नसते पण करावी लागते म्हणून केली जाते. असे बरेच गोष्टी आहेत. मग गंध लावताना ते इकडे बघतात तिकडे गंध लावतात. टीव्हीकडे लक्ष असते. गंधाचा बोट चालला देवाच्या डोळ्यामध्ये, त्याला विचारायला कल्पना नाही, तो लावून टाकतो गंध. फुल वाहताना त्या फुलाचा देठ देवाला टोचतोय का कळत नाही. हा देवाला टोचेल बाबा. गणपतीच्या बाबतीत फार हे होतात, त्याच्या कानात दुर्वा खोचून करतात. आमच्या इथे त्या मारुती आणि उंदिरे बाहेर मी लहानपणा मस्त बघतोय. फूल आणतात आणि त्या याच्यामध्ये असा अंगठ्याने दाबून भरतात. त्या उंदराच्या तोंडामध्ये, मारुतीच्या तोंडामध्ये असा अंगठ्याने दाबून भरतात. कानामध्ये दुर्वा. तुमच्या कानामध्ये जर कशा दुर्वा आहे तर काय होईल? तुम्ही एक गाडी घेऊन बघा 1-2 मिनिटं. गणपतीच्या कानात दुर्वा. सोंडेची जी 2 नाक असतात ना त्याच्यात दुर्वा खोचून करतात. अरे तो श्वास कसा घेईल? त्याला श्वासोच्छ्वास आहे. तो परमेश्वर आहे. यथा देहे तथा देवे.
तू जर का चांगले मोदक उकडीचे करून आणले तर त्याला त्याचा वास नको काय याला सुगंध, तू नाक ठेवलं तर बंद करू. आपल्याला पूजा सुद्धा कशी करावी आपल्याला माहित नाही. अशा पद्धतीने जर का आपल्याला पूजा केली तर ती भज गोविंद होईल का? ती भज पूजा होणार नाही. भज या शब्दाचा अर्थ आहे पूजा करणे. आपलं कोणतेही इष्ट दैवत असू दे, श्रीराम असू दे, कृष्ण असू दे, शिव असू दे, गणेश असू दे, देवी असू दे, निर्गुण निर्विशेष निरुपाधिक परब्रह्म, शेवटी सगळं एकच आहे. आपण ज्या देवाचं दर्शन घेतो ना ते वेगळं दगड नाहीये बरं. काही वेळेला धातूची मूर्ती असते, जशी काही कृष्णाची ठेवली आहे, पंचधातूची आहे, ही पाषाणाची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की पाषाणाची ती याची आहे, पण आपल्याला त्या धातूलाच किंवा त्या दगडालाच वेगळे आकार दिलेले असतात आणि त्याच दगडापासून त्या धातूपासून कोदंडधारी श्रीराम, त्रिशूलधारी शिव, अष्टभुजा दुर्गा असे वेगवेगळे त्याला आकार दिलेले असतात. असे अनेक विग्रह जरी असतील तरी या अनेक विग्रहांमध्ये आम्ही काय करतो, शेवटी त्या परमेश्वराचीच पूजा करतो. म्हणजे कोणाची? गोविंदाचीच पूजा करतो. आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. या सगळ्यांमध्ये आम्ही त्याचीच पूजा करतो. म्हणून पूजा करणं हा त्याचा एक अर्थ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताची भक्ती. आता भक्तीमध्ये कसं आहे, गीतेमध्ये देवाने सांगितलं की बाबा हे पहा, तुम्हाला काहीही जरी अर्पण केलंच ना तरी त्याच्या मागे भक्ती असली पाहिजे, भज असलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम अश्नामि प्रयतात्मनः. भक्ती भावानं पान, फूल, फळ, पाणी हे जर का मला दिलं ना तर मी आनंदाने त्याचा स्वीकार करतो, ग्रहण करतो. पण हे सगळं देण्यामध्ये जर का भक्ती नसेल तर मी त्याचा स्वीकार नाही करू शकत. आणि म्हणून भगवंत हा शेवटी कोणाला प्रसन्न होतो? जिथे भक्ती आहे तिथे भगवंत आहे. म्हणून या देवाला भक्तीने शरण जायला पाहिजे. म्हणून देवाने सुद्धा सांगितलं अहो भक्ती म्हणजे काय की परमेश्वराला अतिशय प्रिय वाटणारं जे काही रूप आहे त्या रूपामध्ये त्याचं दर्शन घेणं. त्या भक्ताला एकदा त्या भक्तीमध्ये रममाण झाल्यानंतर काय होतं की आत बाहेर सगळीकडे तेच दिसायला लागतं. तुम्ही मनापासून जर का भगवंताची पूजा करून सगळे बाहेर पडलात ना तर आपल्याच देवघरातला देव पूजा केलेला दिवसभर आपल्या डोळ्यासमोर राहतो. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलात, दर्शन केलं, किती सुंदर पोशाख घातलाय, किती सुंदर हार घातलेला आहे, किती छान गंध लावलाय, एकदा त्याचं मनापासून दर्शन जर का घेतलं ना तर बराच वेळ ते रूप आपल्या डोळ्यासमोर राहतं. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणामध्ये चैतन्याचं दर्शन होतं. म्हणूनच तुकाराम महाराज काय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. या पूजेमध्ये एक मानस पूजा आचार्यांनी सुंदर सांगितलेली बरं का. याच्यावर सुद्धा बोलण्यासारखा विषय आहे. मानस पूजा आचार्यांनी 2-3 मानस पूजा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध मानस पूजा आहे शंकरांची मानस पूजा. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्यांबरं. काहीही नसताना आचार्य पूजा करतात शंकरांची. आणि शेवटी काय म्हणतात, त्याचा शेवटचा श्लोक फार महत्वाचा आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम्. म्हणजे माझा आत्मा म्हणजेच आपण स्वतः आहात. देवा, महादेवा, माझा आत्मा म्हणजेच तुम्ही आहात. आत्मा त्वं गिरिजामती. माझी बुद्धी म्हणजे साक्षात गिरिजा पार्वती आहे. सहचरा प्राण शरीरं गृहम्. मग माझे प्राण आणि इंद्रिय म्हणजे साक्षात सहचर
प्रमथ गण आहे. माझं शरीर म्हणजे आपल्या राहण्याचं स्थान आहे, घर आहे, मंदिर आहे. आणि माझ्या भोवती अनेक रचलेले विषय आहेत, आपली मांडलेली पूजा आहे. आणि माझी निद्रा ही समाधी अवस्था आहे. मी पायाने जिकडे तिकडे जातो ती माझी प्रदक्षिणा आहे. आणि म्हणून आत्मा त्वंगिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. आपण जे खातो पितो ना, हा त्या विषयोपभोग रचना ते या शरीरात असलेल्या आत्मरूपी परमेश्वराचाच नैवेद्य आहे. वदनी कवल घेता नाम घ्या शरीर सहज हवन होते नाम घेता. आपल्याला आपण जरी खात असलो तरी आपल्या परमेश्वर तरी तृप्त होतो, ही भावना आहे त्याच्यामध्ये. निद्रा समाधी, झोपलं तरी सुद्धा काय आहे, निद्रा समाधी स्थिती. झोप लागली तर माझी झोप नाही आहे, ही माझी समाधी आहे. संचार पदयो प्रदक्षिण विधी. मी इकडनं तिकडे जातो, तिकडनं इकडे जातो, जे चालतोय ना मी या पृथ्वीवरती, कारण अशी कुठलीच जागा नाही की जिथे तू नाहीयेस. त्यामुळे मी इथून समजा सारंगला गेलो, सारंगला बोल तिथे आलो, अशी कुठलीच जागा नाही की तो नाहीये. हे जाऊन येणं, ही चालणं हे ना, ती तुझी प्रदक्षिणच झाली. पण हा भाव महत्वाचा आहे. संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्र आणि सर्वागिरो. अरे बाबा देवा, बाकीचं सगळं सोडून दे. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवा. जे जे काही मी करेन करतो ते सगळं देवा तुझीच सेवा आहे. बस, मला बाकी काही माहित नाही. माझ्या शेवटचा श्लोक घेतला त्यांनी असा लिहिला आहे की रोज आपल्या पठणामध्ये असावा या मानस पूजेमधला श्लोक. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा परागं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. माझे हात असू दे, माझी वाणी असू दे, माझे पाय असू दे, माझे कर्म, माझे कान, डोळे, इंद्रिय यांच्याकडून यांच्यामधून माझ्याकडून जे जे अपराध झालेले असतील, विहित अविहित, योग्य अयोग्य, असं काही जे काही घडलं असेल, याची उदार अंतःकरणाने देवा महादेवा मला क्षमा करा. रोज रात्री झोपताना हा श्लोक म्हटला पाहिजे. आणि तसाच दुसरा श्लोक, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतो, नारायणाचा अशंभो महादेवांचा आहे. करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. इथे श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय पूर्णाब्दे श्री महादेव शंभो. म्हणून भज या क्रियापदाचा असा अर्थ आहे की भक्ती करणं, अशी भक्ती पाहिजे. मग पूजा प्रत्यक्ष नाही जमली, तुम्ही मानस पूजा करा, मानस पूजा म्हणा. एक अर्थ असा आहे की सेवा करणं. भज या शब्दाचा अर्थ आहे सेवा करणं. म्हणून परमेश्वराला जे कार्य आवडतं ना, त्या कार्यामध्ये आपण भाग घेणं ही त्याची सेवा आहे. अहो, सेवा करायची म्हणजे मग कोणाची सेवा करायची? आता काही वृद्ध मंडळी सांगतात, नाही जर माझे पाय दाबून दे, माझे पाय दुखतायत वगैरे, असं आपण सेवा करायला सांगतो. पण सेवेमध्ये महत्वाची गोष्ट आहे की ज्याची आपण सेवा करतो त्याच्यावरती आपला दृढ विश्वास असला पाहिजे. याशिवाय सेवा होऊच शकत नाही. जर का विश्वास नसेल तर सेवा होऊच शकत नाही. जर का त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक असेल तरच माझ्याकडनं सेवा होईल. म्हणून मी तिथे नतमस्तक असलो पाहिजे, म्हणजेच माझ्याकडनं सेवा घडेल. आणि सेवा करणं म्हणजे काय की तिथे माझं व्यक्तिगत सेवा करताना माझी आवड निवड हेवे दावे इतकंच नव्हे तर माझा अहंकार गळून पडणं ही खरी सेवा आहे. ज्याला अहंकार आहे तो सेवा करेल का? ज्याला मी आहे
किंवा ज्याची आवड निवड हेवे दावे ज्याच्याकडे तो सेवा करू शकतो का? सेवा करणं फार अवघड आहे. म्हणून आपल्याकडे जी सेवेची स्थानं सांगितली, सर्वात पहिली सांगितली मातृ सेवा, दुसरी सांगितली पितृ सेवा, तिसरी सांगितली गुरु सेवा, चौथी सांगितली राष्ट्र सेवा आणि सर्वात मोठी सेवा आहे ईश्वर सेवा. कोणतीही सेवा असेल या सेवेने अनेकांचं कल्याण झालंय. आई वडिलांच्या सेवेने पुंडलिकाला नाही का विठ्ठल भेटले. भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करून तिला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वतःचं सर्वस्व झोकून दिलं त्यांनी राष्ट्रसेवा केली. सगळ्यांनी आपला श्वास आणि श्वास या राष्ट्रासाठी ज्यांनी वेचला असे कितीतरी मातेचे या थोर पुत्र आहेत, वीर पुत्र आहेत. म्हणून माता पिता गुरु देश राष्ट्र असं सगळं जरी वेगळं असलं तरी सुद्धा या सगळ्याच्या मूळ स्थानी काय आहे, यावर असलेली नितांत श्रद्धा, भक्ती, निष्ठा, धैर्य, दृढ विश्वास आणि अतुलनीय त्याग या सर्व गोष्टी आपल्याला या अतुलनीय त्याग या सर्व गोष्टी समान आपल्याला इथे दिसून येतात. आणि म्हणून सेवा जिथे आहे तिथे समर्पण आहे, त्याग आहे, त्याशिवाय सेवा होणं शक्य नाही. म्हणून भज या शब्दाचा एक अर्थ आहे सेवा करणं. भज या शब्दाचा जसं सेवा करणं अर्थ आहे तसं या ठिकाणी आचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणजे तुम्ही गोविंदाची सेवा करा, गोविंदाची पूजा करा. या गोविंदाला जे आवडेल ते तुम्ही करा की ज्याने गोविंद प्रसन्न होतो, म्हणजे भज गोविंदम. गोविंदांचं नुसतं नामस्मरण करून ते तर प्रसन्न होतीलच, परंतु याही पेक्षा त्यांना जे आवडेल, जे जे काही तुम्हाला जीवनामध्ये मिळालेलं आहे ना ते त्यांनीच दिलेलं आहे आणि तो त्याचा प्रसाद आहे असं समजा. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशो बुद्धी परियवतिष्ठते. एकदा जर का प्रसाद म्हणून आपल्याला देवाचा जर का मिळाला तर आपल्या मनात येत नाही तुला किती मिळाला, मला किती मिळाला, काय प्रसाद मिळाला, काही येत नाही आपल्या मनामध्ये. प्रसाद मिळाला उलटा आनंद होतो की आपल्याला प्रसाद मिळाला, खाऊन टाकतो आपण पटकन. काय प्रसाद मिळाला, किती मिळाला, आवडीचा मिळाला का नावडीचा मिळाला काय माहिती. बरेच वेळेला प्रसाद म्हणजे कसं आपली श्रद्धा आहे बघा. आपण एखाद्या यात्रेला गेलो, तीर्थयात्राला, तर बाहेरून आपण तिथनं काहीतरी मिठाई म्हणा, प्रसाद, पेढे, काहीतरी घेऊन जातो. तिथे त्या दुकानात जाताना तीच पुडी असते साखर फुटाण्याची किंवा कशा पेढ्याची. त्यावेळेला आपल्याला ती प्रसाद आहे म्हणून भावना नाहीये. ती पुडी पैसे देऊन किंवा जीपे करून आपण ती पुडी घेतली, ताटात घेतली, देवापाशी गेलो, देवासमोर ती ठेवली आणि ती परत तिथल्या पुजाऱ्याने आपल्या हातात दिली रे देवी की त्याची व्हॅल्यू बदलली. ताबडतोब ते साखर फुटाणे प्रसाद आणि मग तुला घे, मला घे, वाटायला लागतो आपण. प्रसाद तोच आहे, पुडी तीच आहे, भाव बदलला. म्हणून पेढा, पाणी, वस्तू जेव्हा देवाला स्पर्श करून आपल्याला त्या मिळतात तेव्हा आपण ती वस्तू न पाहता तिथे काय पाहतो आपण, त्याच्यामध्ये प्रसाद पाहतो. प्रसाद. म्हणून जे जे काही मला मिळालेले आहे ना, जे जे काही उपभोगतो आहे मी, हा देवाचा प्रसादच आहे असं समजा. अशी दृष्टी ठेवा त्याच्यावर. म्हणून या भज या शब्दाने आचार्य आपल्याला सुचवत आहेत की अरे तुम्ही सेवा करा, प्रसाद माना आणि भज म्हणजे काहीतरी चांगलं निवडा, चांगला मार्ग निवडा. हे मूढमते गोविंदम भज मूढमते. हे मूर्ख मनुष्या, माणसा, मानवा, तू गोविंदाला भज. म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तू कोणाची निवड कर. भज या शब्दाचा अर्थ निवड करणे. निवडायचं आहे ना तुला, 1000 नावं तुला दिली, तू त्यातलं निवडायचंय तुला कुठलं पाहिजे बाबा. किंवा अनंत देवता आपल्या अवतीभोवती आहेत, तुम्ही कोणाला भजणार, तिथे तुम्ही निवडलं पाहिजे. तू निवड, कोणाला निवड, भज गोविंदम, तू गोविंदाला निवड, त्याची निवड कर. का
विश्वामध्ये दोनच वस्तू आहेत, एक विश्व आहे आणि दुसरा आहे परमेश्वर. दोनच गोष्टी, एक विश्व आणि विश्वातला परमेश्वर. म्हणून यापैकी काहीतरी एक निवडलं पाहिजे. आणि म्हणून तू विश्व निवडायला गेलास तर ते क्षणभंगुर आहे. ते काल नव्हतं, आज आहे, उद्या नसणार आहे. पण कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. हा कोण आहे? तो गोविंद आहे. म्हणून तू त्याची निवड कर. म्हणून भज या शब्दाने आचार्य आपल्याला सांगतायत की अरे तू गोविंदाला निवड तुझ्या जीवनामध्ये. म्हणून भज गोविंद या शब्दाचा, भज या शब्दाचा किती अर्थाने आचार्याने हा शब्द ठेवलाय कल्पना कर. एक शब्द ठेवलाय फक्त, आपल्याला म्हणायला उच्चारायला फार छान वाटतो, पण किती त्याचा अर्थ आहे. म्हणून या दोनच हे आहेत आणि म्हणून तू तो निवडायचा आहे. आणि म्हणूनच म्हणायचं आहे की या संतांच्याकडे जेव्हा आपण बघतो ना किंवा साधकांच्याकडे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराला निवडलं. संतांनी परमेश्वराला निवडलं आणि तोच परमेश्वर या सर्वांना घोर भयंकर शोक मोहरूपी संसार सागरामधून पार करून नेतो. अनन्य भक्तांचा परमेश्वर उद्धार करता होतो आणि म्हणून या संतांनी परमेश्वरालाच निवडलं. जंतूना नरजन्म जन्म दुर्लभा. म्हणून तुला जर का मोक्षाची इच्छा असेल तर तू विषाप्रमाणे सर्व विषयांचा त्याग करून टाक. आणि म्हणून मूढ मते भज या धातूचा आणखीन एक अर्थ भक्ती सांगितली, त्यानंतर निवडणं एक सांगितलं, त्यानंतर सेवा ही सांगितली. लक्षात ठेवा, मी विचारणार नाही तर शेवटच्या दिवशी विचारेन आपण भज गोविंद ऐकलं तर भज या शब्दाचे मी काय काय अर्थ सांगितले हो. पहिला अर्थ काय? भक्ती करणे. दुसरा अर्थ सेवा करणे. तिसरा अर्थ निवडणे. आणि चौथा अर्थ भक्ती करणे. भक्ती सांगितलं, सेवा. सुलभ श्रेष्ठ साधन आहे भक्ती. म्हणून भक्ती मार्गाचं हे केलेलं आहे. आणि म्हणून इथं आचार्य सांगतात की भज गोविंदम. अरे परमेश्वर हेच तुला भक्ती करायची असेल ना तर परम प्रेम स्वरूपा भक्ती ही, त्या परमेश्वराच्या विषयी तुझ्या मनामध्ये प्रेम निर्माण होणं हीच भक्ती आहे. आणि म्हणून या आपल्याला प्रेम बरेच वेळेला निर्माण होतं, पण व्यावहारिक जे प्रेम आहे ते परम प्रेम नाहीये. ज्या प्रेमाच्या मागे काही ना काहीतरी स्वार्थ दडलेला आहे ते प्रेम परम प्रेम नाहीये. जिथे काहीही स्वार्थ नाही ते परम प्रेम. म्हणून माझं यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्यावर प्रेम आहे, ह्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम आहे, हे सगळं जे प्रेम आहे या सगळ्या प्रेमाच्या मागे काही ना काहीतरी अपेक्षा आहे, काही ना काहीतरी स्वार्थ आहे. कारण भगवंताचं भक्तांवरती प्रेम जे काही आहे ते, किंवा भक्ताचं भगवंतावर निरपेक्ष प्रेम आहे. मला काहीतरी दे, सांगा, आईला सांगावं लागतंय का की मला हे दे ते दे. मग त्वमेव माता च पिता त्वमेव कशाला म्हणायचं? तो जर का माता आहे तर आईला मुलाला काही सांगावं लागत नाही मला हे दे ते दे. आपल्याला काय पाहिजे हे त्याला नाही का कळत, तो देईलच आपल्याला ते स्वतंत्र. म्हणून याची भक्ती करणं हाही एक त्याचा अर्थ आहे. म्हणून भजनम नाम रसनम इति भक्ती ही, रसास्वाद घेणं म्हणजे भक्ती. आणि या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, कीर्तनामध्ये, आनंद रसामध्ये तल्लीन होणं म्हणजे भक्ती आहे. तुम्ही घ्या नामस्मरण आणि त्या याच्यामध्ये भक्ती रसात तल्लीन होऊन जा, त्याचा आस्वाद घ्या, ही भक्ती आहे. जसं एखाद्या गाई आणि म्हशींना तुम्ही भरपूर चारा आंबवून खायला दिलत ना, तिला खाताना भर 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 सगळं खाऊन घेतात आणि खाऊन झाल्यानंतर एका ठिकाणी शांत बसतात आणि त्याचा रवंथ करत राहतात. ते खाल्लेलं परत तोंडात आणणार, चावत 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 राहतात आणि गिळत राहतात. तसं भक्तांनी काय केलं पाहिजे? भक्तांनी कथेमधून ईश्वराचे गुण श्रवण केले पाहिजे, कथा श्रवण केला पाहिजे.
लीला श्रवण केल्या पाहिजेत आणि पुन्हा 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 त्याचं स्मरण केलं पाहिजे. जसं हे रवंत करतात तसं ईश्वर नामामध्ये रममाण झालं पाहिजे. या सगळ्याचं रवंत करून जे अर्क निर्माण होतं ते काय नाम, त्याच्यामध्ये आम्ही रममाण झालं पाहिजे. आणि म्हणून भाग हा इति भक्ती, परमेश्वराला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणं म्हणजे काय असेल तर भक्ती. माझ्या जीवनातला परमेश्वर हा एक भाग आहे आणि म्हणूनच संतांनी एका सांगितलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, जन्मोजन्मी आम्ही बहुत बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जेव्हा भक्त हा ईश्वराला निवडतो आणि ईश्वराला आराध्य मानतो तेव्हा तो ईश्वरालाच सगळं सर्वस्व अर्पण करून टाकतो. आता माझं काही नाही, तुझंच आहे सगळं. आणि म्हणून या भक्तीमध्ये आपण रममाण होणार. भक्ती श्रवणम कीर्तनम 9 प्रकारची भक्ती आहे. या भज या शब्दावरती मी अजूनही 2-3 गोष्टी आहेत की त्या मला तुम्हाला सांगायच्या. उद्या आपण याचा पहिला श्लोक घेऊया नक्कीच. तो श्लोक आता मी म्हणतो आणि मग आपण थांबूया. पहिला श्लोक महत्वाचा आहे, आरती लावायला हरकत नाहीये. श्लोक असा आहे पुढचा, मूळ जही धना